आज सोशल मीडियावरती मेसी आरडाओरड चालू आहे. तो एक फुटबॉल प्लेअर आहे. त्याला भारतात आणण्यासाठी 150 करोड रुपये या मॅनेजमेंटने खर्च केले. पण जेव्हा तो स्टेडियम मध्ये एंट्री करतो कोलकातामध्ये, तो 15 मिनिटही थांबला नाही. त्याला पाहण्यासाठी 15,000 प्रत्येक व्यक्तीला त्या स्टेडियमला द्यावे लागले. आणि जर त्याच्याशी पर्सनली भेटायचे असेल तर 10 लाख रुपये त्यांना द्यावे लागत होते. पण तो तिथे 15 मिनिटही थांबला नाही. मी 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 म्हणतो त्याने एकदम बरोबर केलं. हे भारतातील लोक बाहेरच्या देशातील लोकांच्या टॅलेंटला सपोर्ट करतील, पण आपल्या भारत देशामध्ये जे टॅलेंट आहे त्याला कधीच सपोर्ट करणार नाहीत. आपलेच लोक आपल्या माणसांना खाली ओढतात. आपल्या देशामध्ये पण एक फुटबॉल प्लेअर आहे ज्याने आपलं आयुष्य त्या फुटबॉलसाठी दिलं, आपल्या भारत देशासाठी दिलं. त्याचं नाव आहे सुनील छेत्री. त्याने आपल्या भारत देशासाठी अनेक इंटरनॅशनल लेवलवरती खेळला आहे तो. पण आपल्या भारत देशाची जी कंडिशन आहे, बाहेरच्या देशातील टॅलेंटला डोक्यावर चढवतात आणि आपल्या जे भारत देशामध्ये टॅलेंट आहे त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. ही आहे आपल्या भारत देशाची कंडिशन.